आणि बातमी पावसाची आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आज धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही जवळपास 42 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान राधानगरी धरण 90% भरलेला आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी भोगावती नदी पात्रामध्ये धरणातून होणारा विसर्ग हा वाढवल्यास पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते। कोल्हापूर जिल्ह्यामधील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यामधील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची आज शक्यता आहे। कोल्हापूर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून अजूनही सातत्याने पाऊस पडतोय आणि पुढचे काही दिवस सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी कोल्हापूरमधल्या पंचगंगेच्या काठावरून आपल्या सोबत आहेत। विजय, ज्या पद्धतीने आता धरण काठोकाठ भरलेला आहे, पंचगंगा नदी ही ओसंडून वाहतीये, पुढचे काही तास जर असाच पाऊस सुरू राहिला तर ती पात्राच्या बाहेर जाऊ शकते। कसा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे? अमोल, खरं तर पुढचे 24 तास हे कोल्हापूरसाठी आणि सांगलीसाठी हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। कारण आपण बघितलं तर पंचगंगा नदी ही आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे। अवघी 1 फूट पंचगंगा नदीचं जर पाणी पातळी वाढली तर पंचगंगा ही धोक्याच्या पातळी गाठू शकते। आत्ताच जर बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 42 फूट आहे। म्हणजेच ही आणखी 1 फुटानं जर पंचगंगा नदीचं पाणी पातळी वाढली तर ती धोक्याची पातळी ओलांडू शकते। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, मात्र सतर्क राहणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे काल रात्रीपासून अलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग आहे तो आणखी वाढवलेला आहे। काल रात्रीपर्यंत 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अलमट्टीमधून होत होता, मात्र आता तो 1,70,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो अलमट्टी धरणामधून करण्यात आला आहे। त्यामुळं खरं तर कोल्हापूरकरांना हा दिलासा म्हणावा लागेल। कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस हा जोरदारपणे आहे आणि धरणातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी जे कृत्रिम दरवाजे आहेत या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये केला जातो आणि म्हणूनच ही पंचगंगा नदीची पाण्याची पातळी संत गतीनं का असेना वाढायला सुरुवात झालेली आहे। जिल्हा प्रशासन वेळोवेळी नागरिकांना अपडेट आहेत ते देत राहतं। कुठल्याही घाबरण्याचं कारण नाही, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। अमोल, निश्चित विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।